आता पुढचा प्रश्न माझा आहे, तुमची लव्ह रेसिपी काय आहे? ज्या पदार्थावरती भांडण झालं असेल तर मिटतं, नसेल तर ते फुलतं, अशी लव्ह रेसिपी काय? सांग. काय असायचं ना, आमच्या घरी टिपिकल ब्राह्मणी जेवण बनायचं. अच्छा. पोळा मसाला आणि असं. तर ज्या वेळेला सुलेखाला भेटलो आणि मी त्यांच्या घरी जायला लागलो, त्यावेळेला सुलेखाची आई, ज्यांनी मी मम्मी म्हणतो, त्या टिपिकल पाठारे प्रभू रेसिपीज करायच्या. तर मी तिकडे गेल्यानंतर, म्हणजे समजा रविवार असेल किंवा कुठच्याही दिवस गेल्यानंतर, त्यांना मी मुद्दामून सांगायचो की तुमच्या हातचं मटण आणि टोमॅटोचं शिरं. टोमॅटोचं शिरं एक पाठारे प्रभू रेसिपी आहे. टोमॅटोचं शिरं. शिरं. शिरं म्हणजे नारळाच्या दुधाला शिरं म्हणतात. अच्छा. तर ते हे दोन पदार्थ हे फिक्स होते की अंबर येणार तर हे दोन तर झालंच पाहिजे. बरं. लग्न झाल्यानंतर मला सारखं असं वाटायचं की आता ही इतके वर्ष टोमॅटोचं शिरं खात आली असेल. हिला तो उत्तम जमत असेल. खूप छान. तर एक रविवारी तिला सांगितलं की आज ना मम्मींसारखं टोमॅटोचं शिरं आणि मटण बनव. मटण तर अप्रतिम झालं. म्हणजे मला माहिती होतं, कारण मी आधी खाल्लं पण होतं तिच्या हातचं. पण टोमॅटोचं शिरं फसलं. वा. 1-2 वेळा ट्राय केलं, पण मग नंतर तिसऱ्यांदा ती एक्सपर्ट झाली. पहिल्या 2 वेळेला त्याचं आम्ही नाव बदलून वेगळं ठेवलं होतं. कारण ते झालं असं होतं की नाव बदलावंच लागलं. टिप क्रमांक 7, बायकोने केलेला पदार्थ फसला तर त्याला नावं ठेवण्यापेक्षा नाव बदला. पण तुम्ही मग आता जो मटण यांनी चांगलं केला होता तो पदार्थ नाही करणार, नाही, जो फसला होता तो माझ्या नशिबी आहे, टोमॅटोचं शिरं. फार छान. पण तुम्हाला एक सांगू, मी हा पदार्थ कधीही खाल्लेला नाही. खाल्लेलं नाही. म्हणजे मी हे ऐकलंच पहिल्यांदा. चला, आज एक वेगळा पदार्थ आपल्याला पाहायला मिळणार आहे. टोमॅटोचं शिरं. लागणारं साहित्य काय ते घेऊन या. टोमॅटोचं शिरं आज आपल्यासाठी ही जोडी करणार आहे अंबर सर आणि सुलेखाताई. लागणारं साहित्य आपल्या समोर आहे. पाठारे प्रभूंमध्ये हे जे शिरं आपण करतो, नारळाचं दूध, त्याला शिरं म्हणतात. अच्छा. मग इथे 2 बाउलमध्ये नारळाचं दूध का घेतलंय? एक जाडसर काढलेला आहे, बरं. ओके, जो पहिला असा घाणा येतो तो, आणि त्याच्यानंतर हे पातळ आहे. अच्छा, ठीक आहे. मग जाडसर नारळाचं दूध, थोडंसं पातळ नारळाचं दूध, बरोबर. चिरलेले मोठे काप असलेले टोमॅटो, बरोबर. साखर, चिरलेला कांदा, बेसन, हिंग, लाल तिखट, हळद आणि मीठ. येस. अरे वा, साहित्य अगदी बेसिक आहे. म्हणजे हे घरामध्ये असतंच. कृती पहिल्यांदा काय करायची? आता मी एक कढई घेऊ का आधी? हे ना संकर्षण आपण 4 टोमॅटो घेतले. बरं. ते त्याचे 4 तुकडे केले. ओके, ते आधी आपण बारीक गॅसवर तिथे घालायचे. त्याच्यानंतर एक छोटा कांदा स्लायसरवरती बारीक छान त्याच्या चकत्या होतील असा चिरायचा. सो एक छोटा कांदा, हिंग आहे. पण आपण याच्यामध्ये तेल, काहीच मोहरी, नाही, काही काहीच नाही. बरं. म्हणजे टोमॅटोला आणि कांद्याला जे पाणी सुटेल तेवढ्यावरच बरोबर. ते परतलं जाणार आहे. आता काय हिंग? हे हिंग अगदी थोडंसं. बर. त्याच्यानंतर पाव चमचा हळद आणि 1 सपाट चमचा किंवा अर्धा सपाट चमचा टीस्पून तिखट. हे आपण जर असं स्टर आणि हे सगळं करूया मंद आचेवरती चालू. आणि त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला पाणी.